हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण गोड चिवडा करणार आहोत. तर पहा, हे जे आहे तर हे जे पोहे आहेत ना, तर हे ज्वारीपासून हे पोहे बनलेले आहेत. तर जसं मी तुम्हाला सांगेल की प्रत्येक शहरामध्ये चणे शेंगदाण्याचं जे दुकान असतं त्या दुकानामध्ये हे मिळतात. तर तुम्ही नक्कीच बघा. तर हे ज्वारीपासून बनलेले आहेत. तर आपण या ज्वारीच्या पोळ्यांपासून आपण गोड चिवडा करणार आहोत. वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पहा, मी मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा मी भाजक्या पोळ्यांचा तिखट चिवडा केला होता. तर पहा, जिथे चणे शेंगदाणे मिळतात तिथे हे असे पोहे मिळतात. तर मी ज्या दुकानात जाते तिथे ज्वारी बाजरी गहू म्हणजे वेगवेगळ्या कडधान्य भाजून ते असं काय काय वेगवेगळं करत असतात. तर हे ज्वारीपासून बनलेलं आहे, ज्वारीचे पोहे आहेत. तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण गोड चिवडा करतो आहोत. तर तुम्ही पाहू शकता इथे मी भाजके पोहे घेतलेले आहेत. पण हे जे भाजके पोहे आहेत ना, हे ज्वारीपासून बनलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात. तर पहा, हे जे पोहे आहेत तर मी ज्वारीचे भाजके पोहे पाव किलो घेतलेले आहेत. तर आज आपण या पाव किलो भाजक्या पोळ्यांचा चिवडा करूया. आज आपण चिवडा गोड करतो आहोत. तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. ते आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे, म्हणजे पिठी साखर करून घ्यायची आहे. तर पहा, मी इथे कढईमध्ये 2 पळी ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं ॲड करूया. जिरं गरम झालं ना की गॅस आहे ना मीडियम ठेवायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर हे भाजके पोहे आपण याच्यामध्ये ॲड करूया. आता पहा, भाजके पोहे ॲड केल्यानंतर आपल्याला 10 मिनटं हे सतत फ्राय करत राहायचं आहे. तुम्ही मीडियम गॅसवरती फ्राय करू शकतात किंवा गॅस एकदम पूर्णपणे बारीक करू शकता, म्हणजे मंद गॅसवरती सुद्धा तुम्ही हे भाजके पोहे 10 मिनटं फ्राय करू शकतात. तर मस्त 10 मिनटं फ्राय करून झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि हे मीठसुद्धा छान मस्त मिक्स करून घेऊया. तर पहा, आता हे आपले पोहे भाजले गेले आहेत. हे कसं ओळखावं? तर पहा, अगदी हे भाजके पोहे हातावरती बोटावरती घ्या आणि चोरून पहा. जर याची पावडर होत असेल ना तर समजायचं की ते आपले भाजके पोहे छान मस्त म्हणजे भाजून तयार झालेले आहेत. आता पहा, ह्याच्यामध्ये मी मक्याची फुलंसुद्धा तळलेली ॲड केलेली आहेत. आता याच्यामध्ये आपण पिठी साखर ॲड करूया. तर पहा, मी इथे पूर्णपणे पिठी साखर नाही ॲड केलेली, अर्धीच पिठी साखर ॲड केलेली आहे आणि अर्धी पिठी साखर मी नंतर ॲड करेल. आता पिठी साखरसुद्धा आपण याच्यामध्ये मस्त मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये सेव ॲड करूया. त्यानंतर तळलेला खोबरा ॲड करूया, तळलेले शेंगदाणे ॲड करूया, त्याचबरोबर तळलेला कढीपत्ता ॲड करूया. आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर जी उरलेली जी पिठी साखर होती ना तीसुद्धा ॲड करूया आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया. तर पहा, तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये मी तिखट चिवडा केलेला आहे आणि जेव्हा मी तिखट चिवडा करतानाच तेव्हाच मी हे सगळं तळून घेतलं होतं. मक्याची फुलं शेंगदाणे खोबरा वगैरे तेव्हाच मी ते तळून घेतलं होतं. तर पहा, मी एकाच दिवशी मी गोड चिवडा आणि तिखट चिवडा केला होता. मी फक्त काल तिखट चिवडा आणि आज गोड चिवडा याचा जो व्हिडिओ आहे तो मी पोस्ट केलेला आहे. तर पहा, अशा पद्धतीने इथे आपलं गोड चिवडा मस्त तयार झालेला आहे. तर पहा, आपण मुलांना टिफिनला म्हणजे चपाती भाजी देतोच, पण कधी कधी कसं असतं माहिती आहे का, मुलांची शाळांना हाफ डे असते. त्या हाफ डेमध्ये सुद्धा मुलांची रिसेस असते, म्हणजे शाळेमध्ये रिसेस होते. आता ती रिसेस फक्त 10 मिनटाची असते. आता या 10 मिनटासाठी मुलांना टिफिनमध्ये द्यायचं काय? तर मग त्यावेळेस मुलांना आपण असा अगदी घरगुती केलेला चिवडा आपण टिफिनमध्ये देऊ शकतो. आणि हा चिवडा चवीला 1 नंबर आणि भन्नाट असा लागतो. कधी ट्राय नसेल ना केला तर नक्कीच ट्राय करा. आणि पहा, जर तुम्हाला इथे
हे जर भाजके पोहे जर नाही मिळाले तर तुम्ही याऐवजी कुरमुरासुद्धा तुम्ही वापरू शकतात.